हे बघा यांचं आहे हे ओपन किचन. तुम्ही या ठिकाणी येऊन बघू शकता. या ताई खूप छान घावणं बनवत आहेत. Coming up next. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत कोकणामध्ये. ही आहे 3 दिवसाची ट्रिप. आणि कोकण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, निसर्गरम्य वातावरण. आणि या कोकणापासून जितकं आपण दूर जाऊ तितकी अशी ओढ लागत जाते. इथले लोक खूप प्रेमळ आहेत आणि हॉस्पिटॅलिटी खूप चांगली आहे. तर आपण ही 3 दिवसाची ट्रिप आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण पुण्यावरून या लाडघर बीच पर्यंतचा प्रवास कसा केला आहे. आणि या लाडघर बीचचा आपण व्ह्यू पहिल्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत. डे 2 मध्ये आपण आजूबाजूच्या बीच आहेत, या ठिकाणी भरपूर साऱ्या बीच आहेत 5-10 किलोमीटर अंतरावर. आपण त्या बीच एक्सप्लोर करणार आहोत डे 2 मध्ये. आणि डे 3 मध्ये आपण परत जो रिटर्न प्रवास आहे तो आपण कसा केला त्याच्याविषयी थोडीशी माहिती देणार आहोत. तर हे तिन्ही ब्लॉग तुम्ही नक्की बघा. जसं की अगोदर मी सांगितलं होतं की आज आहे आपला दिवस दुसरा कोकण ट्रिपचा. आणि आज आपण जाणार आहोत लाडघर वरून सी साइड रोडनी खर्डे बीच दापोलीच्या जवळ. आणि त्याच्यानंतर जाणार आहोत अंजर्ले. तर बघा मी तुम्हाला रोड सी साइड जो रोड आहे, समुद्राच्या किनारी जो रोड जातो, त्याचं एक खूप सुंदर असं व्हिज्युअल दाखवणार आहे. तर आपण जात आहोत सी साइड रोडनी लाडघर पासून हरणे बीच. तर वेळ लागणार आहे आपल्याला 15 मिनिट आणि डिस्टन्स आहे 6 किलोमीटर. तर ही आहे लाडघरची मेन बीच. या साईडला बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आहे बीच. सई काय बोलायचं तुला याच्यामध्ये? No. We are just leaving the Ladgar beach. We'll go to Kade beach, and then the plan is touch by Harne, like you can say Harne, and then go to the Anjale beach. All are seaside roads. Let's see how much we can cover within 1 hour or 2 hours. Okay, thank you guys. Stay tuned. तर मित्रांनो, मी आता हे सनरूफ वरती गाडीच्या, आणि हा पूर्ण सी साइड रोड आहे बघू शकता. मी आहे गाडीच्या सनरूफ वरती आणि सनरूफ मधून आपण तुम्हाला या पूर्ण रोडचा व्ह्यू दाखवणार आहोत. फक्त कोकणमध्ये भेटतात. वाव, आणि रोड खूप साई कोकडवर छोटा रोड आहे यार. इथून एकदम छोटासा रोड आहे. आणि मी आता 4 चप्पल घातलेली आहे तिथे. सो चप्पल घालून मला ड्रायव्हिंग करता येत नाही. पूर्ण आपण तिकडून आलोय आता वरती. ती आहे समोर लाडघर बीच आणि हा आपण जातो या साईडला समोर. we were using the bike bullet at that time. बुलेट होती आमच्याकडे आणि तेव्हा मग आम्ही वेळासला गेलो होतो अंजारले वरून. आणि आता राजकुमारला एक चांगला रूट दाखवण्यासाठी, पर्टिक्युलरली फॉर हिज व्ह्युअर्स, मी हा रूट चूज केलेला आहे. गुगल मॅप रिकमेंड करत नाहीये, पण माझ्या मित्रासाठी इकडे बघा, इथं थोडंसं डिफिकल्टी आहे आम्हाला. चला हे बघा, मस्त रूट आहे. छान आहे सगळं. आवडला हा रूट. आणि संध्याकाळची वेळ आहे बघा, सूर्यास्त होत आहे आणि रस्त्याच्या उजव्या साईडला पूर्ण असा हा समुद्र छान आहे बघा. मधूनच बघू शकता, उतरायची सुद्धा तुम्हाला गरज नाहीये मित्रांनो. मधूनच तुम्ही बघू शकता पूर्ण व्ह्यू. हे बघा या साईडला सगळं दाखवतात. हा बघा या ठिकाणी इथे बीच आहे. छान अशी बीच दिसते समोर एक. छोटे बीच आहेत, हो. जे की अनटच बीच आहेत आणि इथे कोणी नाहीये. हे बघा, छोटा व्हिडिओ घ्यायचा. दिसतोय का? येस, छान आहे. हॅपी व्ह्यूअर्स. इथून तुम्ही गाडी आतमध्ये डायरेक्ट बीच वरती घेऊन जाऊ शकता. या रोडची डिटेल जसे आपण निघालो लाडघर वरून हरणे बीच कडे सी साइडच्या रोडनी. आणि तुम्हाला असे मध्ये बरेचसे स्पॉट दिसतील, तिथे तुम्ही गाडी डायरेक्ट हे करू शकता, बीच वरती घेऊन जाऊ शकता. असा हा टेकडीवरून जाणारा रस्ता आहे, घाटाचा रस्ता आहे. थोडा डिफिकल्ट फॉर ड्रायव्हिंग फॉर न्यू ड्रायव्हर्स, बट इफ यू आर अ एक्सपिरियन्स ड्रायव्हर लाईक साई, यू आर ऑलवेज वेलकम हिअर. हे बघा
एकदम वळणाचा रस्ता आहे, ऍडव्हेंचरस. आणि परत एक तुम्हाला समुद्राचा टेक इथे भेटेल. हो, या साईडला पूर्ण समुद्र आहे आपण मित्रांनो. आपण मुद्दाम सी साइड रोड चूज केलेला आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. बघा, आणखीन संध्याकाळ झाल्यानंतर थोडस आणखीन छान दिसेल. हो. तो रोड आपण पुढे हार्नेवरून अंजारले जाऊ ना, हो, तिथे थोडासा कव्हर करूया आपण. तर बघा आपण आलोय आता बीच वरती. करडे बीच चालू झालेली आहे. ते हीच आहे करडे बीच जी फेमस आहे. तुला बाहेर हा, आता थांबायचं इथून चालू झालेली आहे बीच. मला वाटतं पुढे अजून 600 मीटर वरती एक स्टॉप आहे, तिथं आपण जाऊन बघणार आहोत. करडे बीच आहे. इथे भरपूर तुम्हाला रिसॉर्ट वगैरे भेटतील बघायला. आता आपण एक गाडी पार्क करूया इथे कुठेतरी आणि उतरून आपण बीच कशी आहे बघूया. या साईडला आता पूर्ण बीच चालू आहे. खूप लॉंग बीच आहे. मला जसं दिसतंय की अजून आपण 2 मिनिटांनंतर आपली पार्किंग येणार आहे. पण तुम्ही बघू शकता हे पूर्ण बीच आहे. आपल्या डाव्या साईडला पूर्ण बीच एरिया आणि गुगल मॅपने आपल्याला इथे लोकेशन दाखवलेलं आहे. बघूया उतरून गाडीला पार्किंग करून तुम्हाला आपण उतरून पूर्ण बीच दाखवणार आहोत. बघा आता आपण उतरलो आहोत करडे बीच. त्या पलीकडे तिकडे जो डोंगर दिसतोय दूर, तिथं आपण लाडगर बीच वर होतो आणि जवळपास 5 ते 6 किलोमीटर प्रवास करून आपण बीच साइड रोडने तुम्ही बघितलं असेल या साईडला आलो आहोत. आणि या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे दूर, मी जर झूम केलं तर कदाचित तुम्हाला दिसेल सुवर्णदुर्ग किल्ला आहे. सुवर्णदुर्ग किल्ला दापोलीचा या ठिकाणी आहे. आणि या बीच साइड रोडच्या या ठिकाणी आपण गाडी पार्क करून आता आतमध्ये जातोय. आणि इकडे बघा हे पूर्ण डोंगर आहे. एका साईडला डोंगर आहे, एका साईडला बीच आहे आणि या ठिकाणी थोडेसे दगड वगैरे आहेत. आपण खाली जाऊन बघूया काय आहे तिथे. चला आपण खाली उतरून बघूया. फोटोजेनिक असा हा स्पॉट आहे. इथे बऱ्याचशा अनया हळू चाल बाळा. तर मी आणि प्रीती आणि साई माझा मित्र, आदिती आणि ही त्यांची मुलगी आहे अनया, आम्ही सगळे आलेलो आहोत इथे. वी आर मिसिंग आवर किड. आदिश तो आजोळी आहे, नाहीतर आपण त्याला पण सोबत आणला असता आज. इथे बघू शकता या ठिकाणी दगड किती मस्त आहेत. स्पॉट खूप छान आहे फोटोसाठी. आणि ही आहे बीच. भले सुट्ट्यांचा आज मंडे असल्यामुळं कदाचित गर्दी नाही आहे, जास्त लोक नाही आहेत. कारण इथे रिसॉर्ट वगैरे तर दिसत आहेत आजूबाजूला बरेच, पण जास्त लोक नाही आहेत या ठिकाणी. बघू शकता हे जे दगड आहेत मोठे मोठे, या करडे बीचच्या या ठिकाणी मी आलो आहे. खूपच छान असा नजारा, मस्त वाटतं इथं येऊन. संध्याकाळची वेळ आहे, गरमी नाहीये, सूर्यास्त तिकडे होतोय आणि आम्ही सगळे या ठिकाणी बसलोय, एन्जॉय करतोय आणि छान आहे. आता आपण त्या साईडला जाऊया, समोर बघूया काय काय आहे ते. हे बघा आपण आता पूर्ण सी साइड रोडने पुढे जात आहोत. आपण आता करडे बीच वरून पुढे चाललोय. आणि पण मित्रांनो रोड हा एकदम छोटा आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक एक वेळी 2 गाड्या जाऊ शकत नाहीत या ठिकाणी. एक वेळी एकच गाडी जाऊ शकते, त्याच्यामुळं थोडंसं जपून तुम्हाला त्या गाडी चालवावी लागेल. आज लकीली मंडे असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाहीये जायला. पण तुम्हाला येऊ शकतो जर तुम्ही गर्दीच्या वेळी येत असाल तर. आणि एक गोष्ट मला या ठिकाणी आवडली की इथे खूप सारे बीच रिसॉर्ट्स आहेत. वरती बघा तुम्हाला लाईट हाऊस पण दिसेल समोर. तो हार्नेचा लाईट हाऊस आहे. ओके, तो हार्ने बीचचा लाईट हाऊस आहे. आणि हार्नेचं बंदर. आणि बघा इकडे खूप सारे छान असे रिसॉर्ट आणि हॉटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. आपण आता करडे बीच वरून पुढे आलो आहोत मुरुड. तर आपण जो रस्ता आता घेतला होता मित्रांनो तो अवॉइड करा, कारण त्या ठिकाणी सिंगल रोड आहे आणि खूप साऱ्या गाड्या येतात आणि एक गाडी आल्यानंतर दुसरी गाडी तिथून निघण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही तो दापोली मार्गे येणारा जो रोड आहे तो चूज करू शकता. आता त्याच्यानंतर आपण समोर आलोय हरणे बीच, मुरुडला आलोय आपण आता. नाही आपण लाडघर वरून
यायचं हा पर्टिक्युलर बघायचा म्हणून तो रूट चूज केला. हा, सी साइड रोड बघण्यासाठी चूज केला. पण तुम्हाला जर नॉर्मल यायचं असेल तर तुम्ही तो अवॉइड करू शकता. आणि जो मेन गुगल मॅप मध्ये जो रोड दाखवलाय त्या रोडनी या. तो थोडासा लॉंग रूट आहे पण डबल रोड आहे. कारण कोकणातले रोड खूप रुंद असतात आणि तुमची थोड्याशा ड्रायव्हिंग स्किल्सची परीक्षा बघितली जाईल. हा, इथे पावसाळ्यात जर आला तर पेशन्स आणि तुम्ही जर डुप्लिकेट लायसन्स काढला असेल तर इकडे येऊच नका. लायसन्स घेऊन येणार. हा आपला साई मित्र एकच दिवस मिळालाय त्याला परमनंट लायसन्स, तरी एवढी छान गाडी चालवतोय. पण तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स नसेल तर अवॉइड करा या ठिकाणी गाडी चालवणं. कारण खूप कट टू कट गाडी असतात, बंपर टू बंपर गाडी असतात. रोड लहान असल्यामुळे असा प्रॉब्लेम आहे. आणि ही आहे मुरुड बीच मित्रांनो. लास्ट टाइम पण आपण इथे येऊन गेलो होतो 1-2 महिन्यापूर्वी. आता परत आलेलो आहोत. तर ही आहे मुरुड बीच, द व्हेरी फेमस बीच. दापोली मुरुड म्हणतो आपण. ते मुरुड जंजिरा हा वेगळा, ती सिटी वेगळी रायगड जिल्ह्यात. हे रत्नागिरी मधील मुरुड आहे. या ठिकाणी मुरुड बीच आहे. जस्ट टू अवॉइड युअर कन्फ्युजन. आणि इथे पण काही रिसॉर्ट दिसत आहेत आम्हाला. हा आहे दापोली मुरुडचा बीच. रिसॉर्ट आदेश बाबा. हा, आणि ते बरेचसे रिसॉर्ट आहेत. चांगलं आहे मित्रांनो. बुकिंग केल्याशिवाय कोकणामध्ये बिलकुल येऊ नका, ही माझी एक पर्सनल ऍडवाइस आहे. कारण आम्ही एक वेळे आलो होतो. आम्ही अक्षरशः मुरुडला येऊन आम्ही इथून घरी वापस गेलो होतो पुण्याला. कारण आम्हाला एकही हॉटेल किंवा एकही कॉटेज मिळालेलं नव्हतं. दिव्यागार नाही. आम्ही 3-4 बीच फिरलो होतो. सकाळी आपण निघालो होतो पुण्यावरून 6 वाजता. आम्ही दिवसभर फिरलो आणि कुठेही आम्हाला ती रूम किंवा हॉटेल मिळालेलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला अनफॉर्च्युनेटली घरी वापस जावं लागलं. त्या दिवशी रात्री 2-3 वाजले होते आम्हाला घरी वापस पोहोचायला. सो माझी एक ऍडवाइस आहे, कुणीही विदाऊट बुकिंग कन्फर्मेशन या एरियामध्ये येऊ नका. कारण खूप असुविधा होते. आणि या गुगल मॅप जो दाखवतो दिवसा तर ठीक आहे, पण रात्री तुम्हाला माहिती कोकणातले रस्ते किती अरुंद असतात. आणि तिथे खूप सारं जंगल एरिया असल्यामुळं तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळं नाईट ड्रायव्हिंग अवॉइड करा. आणि विदाऊट बुकिंग कन्फर्मेशन तुम्ही येऊ नका. हा, लॉंग विकेंड किंवा हॉलिडे मध्ये येऊ नका. इकडे बघा खूप सारे मुरुड हे बीच फेमस आहे आणि खूप सारे रिसॉर्ट आहेत. तुम्ही वरती बघितलं असेल आता हिल साइड रिसॉर्ट खूप मोठे मोठे या ठिकाणी आहेत. तर आपण इथून पुढे आता अंजरले साईडला जाणार आहोत. तर हे बघा, आपण या इथून पुढे हर्णेकडे नाही जाणार आहे. आपण हा घाट रस्ता पकडणार आहे. कारण तुम्ही हर्णे गावामध्ये जर गेले तर खूपच छोटा रस्ता आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण घाटातून समोर जाणार आहोत. मित्रांनो हे रिसॉर्ट बघा किती उंच टेकडीवरती आहेत. घाटावरती या साईडला बघा, उजव्या साईडला ड्रायव्हर साईडला खूप मोठा डोंगर दिसतोय. आणि इथून जर बघितलं खिडकीतून तुम्ही तर छान असा समुद्र दिसतो या टेकडीवरून, घाटातून. आणि या साईडला इकडे एकदम रिसॉर्ट आहेत. डोंगरावरती पण लोकांनी रिसॉर्ट बांधलेले आहेत या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी आपण वरती आलोय आणि किती छान असा हा व्ह्यू आहे. हर्णे बंदर हे गाव आहे खाली, हर्णे बंदर. आणि त्या गावाच्या बाजूला जो डोंगर आहे टेकडी, त्याच्यावरून हा रोड जातो. कारण आपण अवॉइड केलाय गावातून जायला, कारण तिथे खूप ट्रॅफिक असते खाली त्या सी साइड रोडला, म्हणून आपण वरतून जातो. आपल्याला खालून जो रिसॉर्ट दिसत होता ना मित्रांनो, आपण म्हणत होतो एवढ्या उंच डोंगरावरती कुणी बांधला असेल, तो हा रिसॉर्ट आहे बघा या साईडला. आणि समोर आहेत या ठिकाणी बरेच रिसॉर्ट. कारण इथून जो व्ह्यू आहे खालचा सी व्ह्यू तो खूप छान आहे, म्हणून यांनी इथे रिसॉर्ट बांधले असतील. कारण पूर्ण समुद्र दिसतो इथून बघा या रिसॉर्टच्या समोरच. अगस्त्य ऋषीची इथं पुतळा आहे. अगस्त्य नाव आहे याचं. हा अंजारलेमध्ये येतो. अगस्त्य हा खूप फेमस आहे. आय थिंक 5,000 का 10,000 पर डे काहीतरी याचं आहे. अच्छा, रिसॉर्ट. ओके, सगळ्या सुविधा असतील कदाचित. चांगला आहे मित्रांनो. तुम्हाला डायरेक्ट सी व्ह्यू दिसतो रूम मधून डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी साइड. ओके, रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. हा एक खूपच सिनिक व्ह्यू आहे या ठिकाणी. थोडस पुढे गेल्यानंतर आपण तुम्हाला तो लाईट हाऊस दिसतो समोर, तो अंजरले बीचचा लाईट हाऊस आहे. आणि या ठिकाणी हर्णे बंदर आणि हर्णे गाव
हे या ठिकाणी आहे. तुम्ही या बघूया आपण पुढे कसा दिसतो या ठिकाणी व्ह्यू. खूपच सुंदर असं हे दृश्य, सिनिक व्ह्यू म्हणतात त्याला. वाव, सो ब्युटिफुल. बीचेस आहेत, गाव आहे, खाली बघू शकतो या ठिकाणी दिसतंय तुम्हाला खाली हे हरणे बीच. आणि हा बघा तुम्हाला जो मी अगोदर मुरुड इथून दाखवत होतो ना, तो किल्ला थोडं करू द्या. हा दिसतोय तुम्हाला, हा सुवर्णदुर्ग किल्ला. जसा सिंधुदुर्ग आहे तसाच हा सुवर्णदुर्ग पण आहे मुरुड मध्ये. तर प्रीतीला आम्ही मला वाटतं लास्ट मंथ मध्ये तिथं आलो होतो. याच ठिकाणी आपण काही फोटो व्हिडिओ घेतले होते. मी रेड कलरचा शर्ट घातला होता. तर हे नागेश होता सोबत आमच्या. आणि खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. प्रत्येकाने इथे म्हणजे येऊन थांबा, फोटो घ्या. आणि तुम्हाला यू मस्ट विजिट. आणि आम्ही जो बोलत होतो तुम्हाला की जो रोड तुम्ही अवॉइड करा, जो छोटा रोड तो हाच आहे. खाली तुम्हाला गाड्या दिसतात, हा छोटा रोड या छोट्या गावामधून जातो आणि तिथे खूप कंजेशन होतं. त्याच्यामुळे अवॉइड करा तो रोड. आणि आता आम्ही ज्या रोडनी आलोय वरतून, जो गुगल मॅपनी दाखवला, तुम्ही त्या रोडनी या. आणि या समोर जे लाईट हाऊस दिसते अंजारले, आणि त्या ठिकाणी एक बीच आहे, आपण त्याच ठिकाणी जात आहोत. कसं वाटलं साई हा स्पॉट? इट इज माय डिस्कवरी ब्रो. हा साई ब्लॉग घेण्यामध्ये बिझी आहे. तो पण आता ब्लॉगर बनणार आहे असं वाटतंय मला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत अंजर्ले. छोटे छोटे रस्ते आहेत या ठिकाणी आणि गर्दीच्या वेळी खूप आम्हाला पण प्रॉब्लेम झाला इथे येताना. कारण रस्त्यामध्ये जर तुमची एक गाडी असेल आणि समोरून जर दुसरी गाडी आली तर इट इज इम्पॉसिबल टू ओव्हरटेक किंवा त्याला साईड देणं. तुम्हाला खूप पाठीमागे रिव्हर्स घ्यावं लागतं आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. चला आता आपण बीचवर जाऊया. हे बघा या ठिकाणी बरेचसे रिसॉर्ट आहेत. ही आहे अंजर्ले बीच एकदम समोर. आणि या ठिकाणी अशा टाईपचे होमस्टे आहेत. तुम्हाला मी एक छान होमस्टेचा व्हिडिओ दाखवतो. या ठिकाणी बघा दुर्वांगपूर शिवनेरी होमस्टे. खूप सुंदर अशी बाल्कनी वगैरे आहे. तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल तर या ठिकाणी नंबर लिहिलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. म्हणजे छान आहे. आता आम्ही जर नेक्स्ट टाइम आलो कधी अंजर्लेला तर नक्की ते आपण कॉल करू. हा हे बघा ऑलरेडी लोक येऊन थांबलेले आहेत. अंजर्ले पण फेमसच आहे बऱ्यापैकी बीच. आता मित्रांनो आपण आता अंजर्ले बीच वर आलोय. काही मिनिटापूर्वी आपण ते तुम्हाला पुढे डोंगर दिसतोय वरती, आपण त्या ठिकाणी होतो. गाडी पार्क करून आपण व्हिडिओ वगैरे घेतला, सुवर्णदुर्ग किल्ला आपण दाखवला आणि तिथून खाली हीच अंजर्लेची बीच आपल्याला दिसत होती. दिसायला हा समोरासमोर दिसतो पण रोड हा खूप दुरून येतो. जवळपास आपल्याला अर्धा तास वेळ लागला इथं पोहोचायला अंजर्लेच्या बीच वरती. सनसेट होत आहे. सनसेट बघा, बघू शकता खूप सुंदर सनसेट. आणि बीच वरती बऱ्यापैकी क्राऊड आहे. बरीच हो हो सनसेट. हा 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 वाव, कचरा आलेला आहे समुद्राचा बऱ्यापैकी. हे बघा प्लॅस्टिक. मित्रांनो सगळ्या जे व्ह्युअर्स असतील आपल्या व्लॉग जे बघत असतील, एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून तुम्ही ज्या पण ठिकाणी जाणार त्या ठिकाणी ह्या अशा प्लॅस्टिकच्या बॉटल काही पण जे आपल्या सोबतचं जे गार्बेज आहे ते इथं प्लीज टाकू नका. आपण एक रिस्पॉन्सिबल सिटीजन आहोत महाराष्ट्राचे, भारताचे. आपण या ठिकाणी दरवेळेला येतो. हे अशा ह्या बॉटल आणि घाण, एवढी सुंदर बीच आहे आणि हे सगळं हे जे गार्बेज बघून खूप दुःख होतं हा कचरा बघून की असं करू नका प्लीज. तुम्ही जर बॉटल आणत असाल, चिप्सचे पॅकेट आणत असाल तर खा, सोबत घ्या आणि दूर कुठेतरी जिथं कचरा कुंडी दिसते अशा ठिकाणी टाका. समुद्रात आणि बीचवर टाकू नका. याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची जी इमेज आहे ती खराब होते. इथे येणारे पर्यटक जे आहेत त्यांची इमेज खराब होते. जसं गोव्याने त्यांच्या बीचेस मेंटेन केलेले आहेत तसं आपणही आपल्या या बीचेस मेंटेन करूया आणि
एवढे सुंदर बीचेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, एवढ्या जवळ सगळ्यांना. सगळ्यांनी इथे या आणि आनंद घ्या आणि स्वच्छता राखा. हा बघा सुंदर सनसेट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतोय अंजर्ले बीचचा. साई आणि आदिती, प्रीती आणि अनया ते आपल्या सोबत आहेत. मी आदिशला खूप मिस करतोय, कारण आम्ही मागच्या वेळी पण आलो होतो या ठिकाणी आदिशला घेऊन. त्यावेळेस आपण ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो, त्यावेळेस पण आम्हाला खूप चांगली वाटली होती ही बीच. थोडीशी आउटबीट आहे, थोडीशी ऑफ रोड यावं लागतं, पण इट इज वर्थ. आणि मी ॲडवाईज करतो की सॅटर्डे संडे अवॉइड करा या ठिकाणी येणं, आणि मंडे ते फ्रायडे या दिवसांमध्ये या. वीकडेजमध्ये या, सुट्टी काढून नक्की या, कारण सॅटर्डे संडे आला तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो गाड्या पार्किंगबद्दल, किंवा बाकी अशी पार्किंग किंवा ट्रॅफिक मेजरली या ठिकाणी होऊ शकतो. पण शूट करत आहोत अंजार्ले बीचचा सनसेट. तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. सनसेट होत आहे, वारा खूप सुटलेला आहे आणि हळू सूर्य अस्ताला जात आहे पश्चिमेकडे. खूप सुंदर असं हा दृश्य आहे सनसेटचं, बघू शकता. तर फायनली आपण बघतोय सनसेट. एकदम सूर्य अस्ताला जात आहे. स्टँड स्टील कॅमेरामध्ये तो आत खाली गेलेला आहे, आणि आपण आता वरती पण बघितलं तर आपल्याला आता तो दिसत नाहीये. तर अशा प्रकारे आपला सनसेट पाहून झालेला आहे. तर आपण आता सूर्यास्त बघितलेला आहे. खूप छान असा सूर्यास्त आहे अंजर्ले बीचवरती, तुम्हाला दिसतो समोर. आणि आता आपण डे 2 या ठिकाणी एंड करणार आहोत मित्रांनो, आणि थोडा वेळ या ठिकाणी फिरून या बीचचा परिसराचा आनंद घेऊन आपण जाणार आहोत परत लाडघरला, आपल्या जिथे आपण होमस्टे केलं होतं रिसॉर्टवरती जाणार आहोत. आणि या ठिकाणी आपण डे 2 ऑफ कोकण ट्रिप एंड करणार आहोत. पुढचा व्लॉग असणार आहे डे 3, तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपण कुठे कुठे जाणार आहोत, आणि वापस पुण्याला जाताना काय काय आपल्याला मध्ये बघता येईल, काय काय अशी स्थळं आहेत जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता व्हाईल रिटर्निंग टू पुणे. ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत राहा. बाय बाय.